विद्यार्थी मित्रांनो, आज 22 डिसेंबर श्रीनिवास रामानुजम यांचा जन्मदिवस आणि हा दिवस आपण राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करतो. आणि आजच्या दिवशी आपल्याला अ, आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या भारतामध्ये जे काही एक नवीन संकट उभं राहिलेलं आहे, ते म्हणजे कोरोनाचं. आणि असं सध्या सांगितलं जाते, की महाराष्ट्रामध्ये अ, किंवा आपल्या भारतामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार आहे. आणि ती लाट जी तिसरी आहे, ती साधारणतः फेब्रुवारीच्या मध्यामध्ये म्हणजेच फेब्रुवारी 2022 मध्ये येण्याची शक्यता आहे. तर आपण आपल्याकडे जो काही डाटा आहे, तो डेटा यूज करायचा आणि आपला जो विषय आहे गणित, या गणिताचा त्याच्यामध्ये आपल्याला वापर करून खरोखरच ही तिसरी लाट येईल की नाही, याविषयी आपल्याला थोडासा म्हणजे अंदाज घेता येतो. काय परिस्थिती राहणार आहे फेब्रुवारीमध्ये. अर्थात या सगळ्या गोष्टी तुमचं व्हॅक्सिनेशन, त्यानंतर प्रत्येकाची इम्युनिटी पॉवर, त्याला आपण रोगप्रतिकार शक्ती म्हणतो, याच्यावर हे सगळं काहीतरी डिपेंड असते. त्यानंतर तुम्ही मास्क वापरता का? सॅनिटायझर वापरता का? घरी आल्यानंतर काय स्वच्छता ठेवता? या सगळ्या गोष्टीवर ते जे फॅक्टर्स आहेत, हे फॅक्टर्स या फिगरला अफेक्ट करतात. हे बाकी तेवढंच खरं आहे. तर आता मी काय केलंय, इथे एक टेबल घेतलाय. आता आपण आपल्या याच्याकडे येऊ. हा टेबल आहे. या टेबलमध्ये फर्स्ट कॉलममध्ये सीरियल नंबर आहे, इथं डेट आहे, इथं नंबर ऑफ ओमायक्रॉन पेशंट्स आहेत आणि इथं टाइम पिरियड आहे. सिरियल नंबर फर्स्ट आपण बघितलं डेट तर 4 डिसेंबर 2021, 4 डिसेंबर 2021 घेतली आपण. या दिवशी ओमायक्रॉनचा एक पेशंट आपल्या मुंबईमध्ये निघलेला आहे. सध्या महाराष्ट्राचा विचार करतोय आपण. महाराष्ट्रामध्ये खरोखरच फेब्रुवारीमध्ये तिसरी लाट येईल का? ते आपल्याला बघायचं आहे. आणि त्यासाठी तो पहिलाच दिवस असल्यामुळे स्टार्टिंग होतीये. हा पेशंट निघाला 4 डिसेंबर 2021 ला. तर आपण इथं टाइम पिरियड म्हणजे जो कालावधी आहे, वेळेचा कालावधी तो 0 डेज घेतलेला आहे. सुरुवातीचाच एकदम इनिशियल. त्याच्यानंतर सेकंड नंबरमध्ये आता जस्ट म्हणजे काल 21 डिसेंबर 2021 ला 1 वरून ही संख्या 65 झालेली आहे. आणि या 4 डिसेंबर पासून तर 31 डिसेंबरचा आपण जर कालावधी काढतो, म्हणजे टाईम पिरियड काढतो, तो टाईम पिरियड आपल्याला इथं लिहायचा आहे या कॉलममध्ये, तो आहे 18 डेज. हा घेतला आपण एक प्राथमिक आपल्याकडे जो अवेलेबल कालपर्यंत जो डेटा अवेलेबल होता, तो मी घेतलेला आहे. आणि आता मला काढायचं आहे, की 3 नंबरच्या याच्यामध्ये 15 फेब्रुवारी 2022 म्हणजे 15 फेब्रुवारी 2022 ला खरोखरच आपल्या महाराष्ट्रामध्ये तिसरी लाट येईल का? किंवा किती पेशंट्स होतील ओमायक्रॉनचे, ते आपल्याला बघायचं आहे. म्हणून पेशंटच्या ठिकाणी मी क्वेश्चन मार्क दिलं, हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि 21 डिसेंबर पासून तर 15 फेब्रुवारी 2022 हा जो कालावधी आहे, टाईम पिरियड्स त्याला म्हणतो आपण टी, तो इथं मी 54 डेज घेतलाय. आणि आता आपल्याला आपल्या मॅथेमॅटिक्स कडे वळायचंय. सपोज हिअर बाय अझ्युम दॅट लेट कॅपिटल पी विथ द नंबर ऑफ ओमायक्रॉन पेशंट्स ॲट टाईम टी. जरी मॅथेमॅटिक्स समजलं नाही, काही जर विद्यार्थ्यापेक्षा दुसरे कोणी पाहणारे असले आणि त्यांना गणित समजत नसेल, तरीही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. म्हणजे आपल्याला थोडंसं त्याच्यामधलं बरचसं समजून जाईल आणि खरोखरच पेशंटची संख्या फेब्रुवारी 2022 ला म्हणजे 15 फेब्रुवारी 2022 ला आपल्या महाराष्ट्रामध्ये किती होईल, याचा आपल्याला एक फिगर रँडमली फाइंड आउट करता येतो. म्हणून मी सुरुवातीला असं घेतलेलं आहे, कॅपिटल पी नंबर ऑफ ओमायक्रॉन पेशंट्स ॲट टाईम टी घेतलेलं आहे. म्हणजे पी पेशंटसाठी वापरलाय ओमायक्रॉन आणि टाइम टी घेतलाय. Then here we write one relation, and that relation is the rate of change of Omicron patients with respect to time t is directly proportional to the number of patients. Means here rate of change of patient with respect to time t. In mathematics, this can be written as dt by dt. म्हणजे जसे जसं टाइम पास होतो तसे तसे पेशंट बदलतात, असा याचा अर्थ होतो. म्हणून मी घेतलेला dp by dt, that is the rate of change of patient T with respect to time T. So this is dP by dt is directly proportional to number of patients at time T. That patients are P, so we write here P. They get some relations here, mathematics relations. Then we convert this relation into equation.
So this relation can be written as dp by dt is equals to kp. Here we write dp by dt is equals to kp. Where this k is called as proportionality constant. So here right where k is called as proportionality constant. Then these equations can be written as dp upon this p. So dp upon p is equals to k into dt. And here variable are separable. So integrating both sides. मित्रों हा मॅथमॅटिक्सचा पार्ट्स आहे तो थोडंसं समजून घ्या याला. Integrations of dp upon p is equals to k integration 1 into dt. Here k is constant, so right outside the integration 1 into dt. Therefore, here 1 by p is the derivative of the functions log p, because we know that derivative and integrations are anti-process. So log p is equals to k integration 1 into dt. 1 is the derivative of the function p, so kt plus integrating constant c. Therefore, here from this we find out p, that is the number of patient. P is equals to e to the power kt plus c. लेफ्ट साइडचं आपण जर लॉगरिथमिक फंक्शन्स काढलं तर राईट साइडच्या फंक्शनचं कन्वर्शन एक्सपोनेन्शियल फंक्शन्स मध्ये होईल. So e to the power kt plus c. Therefore p is equals to हा आपल्या 9th मध्ये एक रूल आहे, e to the power m plus n is equals to a to the power m into a to the power n. That rule is called as indices rule. So e to the power kt into e to the power c. And here e to the power c is constant. So which is equals to say another constant, e to the power c is equals to another constant capital A. So p is equals to e to the power c capital A, e to the power here kt. And then find first we find here by using the given conditions in table. आपल्या टेबल मध्ये ज्या कंडिशन्स आहेत त्याचा वापर करून आपल्याला हा a आणि k हे दोन कॉन्स्टंट अगोदर फाइंड आउट करायचे. So first we use the first condition, that is at 4 December 2021, म्हणजे 4 डिसेंबर 2021 ला आपल्या महाराष्ट्रामध्ये ओमायक्रॉनचे किती पेशंट होते? एक पेशंट होता आणि तेव्हा टाइम 0 होता. हे मी या टेबल मध्ये इथं दिलेलं आहे. एक पेशंट आहे आणि तेव्हा जो टाइम पिरियड आहे तो 0. म्हणून मी इथं लिहिलेलं आहे पहिल्या कंडिशन्स मध्ये बघा काय दिलेलं आहे. इनिशियल टाइम पिरियड that is t equals to 0. Initially, time period that is t equals to 0, then number of patients is equals to 1. म्हणजे सुरुवातीच्याच काळात म्हणजे at 4 डिसेंबर 2021 ला आमच्या महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला एकच पेशंट होता, तेव्हा टाइम हा 0 होता. हे सुरुवातीचा टाइम पिरियड हा 0 होता. एकही दिवस झाला नव्हता. हे पहिल्याच दिवशी निघलेला पेशंटचा. म्हणून इथं मी लिहिलं आहे 1 which is equals to that is number of patient t which is equals to 1. So write here 1. I write here 1 is equals to here a as it is e to the power here k into t, but t equals to 0. So write here k into 0. E to the power k into 0, e to the power 0. And by now that the indices rule, a to the power 0 equals to 1. Similarly, e to the power 0 equals to 1. So 1 into a equals to 1. This is the value of this constant. पण हा जो कॉन्स्टंट आहे इथे ए याची व्हॅल्यू इथं फाइंड आउट केलेली आहे आणि ही व्हॅल्यू याच्यामध्ये पुट अप करायची. 1 ठेवायचं आपल्याला एच्या ठिकाणी. So p is equals to 1 into e to the power kt, that is p is equals to e to the power kt. P is equals to e to the power k. Next we find this k, that is the proportionality constant, and by using the second conditions. And second conditions, that is 21 December 2021. ही सेकंड कंडिशन आहे आपल्याला ऍट 21 डिसेंबर 2021 टाइम पिरियड टी इक्वल्स टू, म्हणजे आता बघा आपला टाइम बदललेला आहे. टाइम पिरियड बदललेला आहे म्हणजे कालावधी बदललेला आहे की आता इथं टाइम पिरियड जो आहे 21 डिसेंबरला 21 डिसेंबर 2021 18 दिवस लागले आपल्याला. 18 दिवसानंतर ही पेशंटची संख्या कालपर्यंत 65 झालेली आहे. म्हणून इथं मी लिहिलं टी इज इक्वल्स टू 18 at 21 December 2021. Here time period t is equals to 18 days. आणि तेव्हा पेशंटची संख्या म्हणजे काल 21 डिसेंबर 2021 ला 65 झाली म्हणून t is equals to मी आता 65 घेतोय. तर हे आपल्याला या इक्वेशन मध्ये पुटअप करायचं. इथं 65 पुटअप करायचं आणि हा जो इथं टाइम पिरियड आहे t इथं 18 पुटअप करायचं. Therefore here 65 is equals to e to the power 18 into k. इथे 18 ठेवला की 18 into k म्हणजे e to the power 18k. So we write e to the power 18k. And from these equations we find here the value of k. So taking log both sides. त्याच्यात पुन्हा log ठेवायचे आपल्याला.
log 65 is equals to log e to the power 18k. 18k into log in, log e equals to 1, so we write here 18. And from this we find k is equals to 1 by 18 log 65. Divided both side by 18 केलाय आणि याच्यावरून k find out केला. k is equals to 1 by 18 log 65. Therefore here k is equals to, here apply log m raised to n, n log m. Therefore log of 65 to the power 1 by 18. Log of 65 to the power 1 by 18, which is the value of k. And putting the value of k here in this equations, by put here k. आता k put up करायचं. By put here k, then we get p is equals to e to the power here log 65 to the power 54 by 18. Sorry, here we put k is equals to 1 by 18 log of 65. Therefore, k is equals to log of here 65 to the power 1 by 18. That is, we use here log m raised to n. Then t is equals to e to the power kt. So t into k log 65 to the power 1 by 18. Therefore, here p is equals to e to the power log here 65. Again, we use here log m raised to n. So t into 1 by 18, e by 18. That is here after using the second condition, म्हणजे 31 डिसेंबर 2021 ला जे पेशंट झाले ते 18 दिवसानंतर आपल्याला 65 पेशंट झाले होते आणि त्याच्यावरून आपण के ची व्हॅल्यू काढली. ती के ची व्हॅल्यू त्या इक्वेशन मध्ये टाकून हे मिळालंय आपल्याला. आता आपल्याला आपलं फायनल आन्सर शोधायचं आहे. खरोखरच त्या फेब्रुवारीमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये तिसरी वेव्ह येईल का? थर्ड वेव्ह म्हणजे किती पेशंट होतील, म्हणजे तिसरी वेव्ह येईल, पेशंटची संख्या काय होती काय नाही त्याचं बघू आपण. तर आपण त्यासाठी घेतलं मी ऍट 15 फेब्रुवारी 2022 म्हणजे 15 फेब्रुवारी 2022 ला. आता तेव्हाचा आपल्याला कालावधी समजतो की 21 डिसेंबर 2021 पासून तर 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत किती दिवस होतात? तर हे दिवस होतात 54. 54 डेज होणार आहे. म्हणजे 21 डिसेंबर 2021 नंतर हा जो 15 फेब्रुवारी 2022 हा 54 दिवसानंतर येणार आहे. म्हणून तो आपला टाइम पिरियड झाला. तो टाइम पिरियड मी टी इज इक्वल्स टू घेतला 54 डेज. तर तेव्हा नंबर ऑफ ओमायक्रॉन पेशंट इज इक्वल्स टू व्हॉट? तर त्या फेब्रुवारी 2022 मध्ये ओमायक्रॉनचे किती पेशंट्स होतील ते आपल्याला काढायचे. ही कंडिशन्स आता वापरू. इथं टी माहित आहे, आपल्याला या इक्वेशन्स मध्ये इथं टी ठेवता येतो आणि नंतर आपल्याला पी फाइंड आउट करता. तर टी ठेवायचं आहे. टी घेतलाय आपण 54 डेज घेतला, म्हणजेच तो पिरियडच तेवढा आहे. ते 21 डिसेंबर 2021 पासून तर 15 फेब्रुवारी 2022 म्हणजे फेब्रुवारीचा मिडल घेतलेला आहे. तर तिथपर्यंत हा जे दिवस होतात, म्हणजे जो टाइम पिरियड ज्याला कालावधी म्हणतो आपण, तो 54 आहे. म्हणून या इक्वेशन मध्ये टीच्या ठिकाणी 54 ठेवतोय. बघा इथं ठेवलाय 54. P is equals to, here P is equals to e to the power log 65, here 54 by 18. So write here 54 by 18. Therefore, P is equals to e to the power log 65, 54 by 18. 18 3s are 54. So write here 3. Then we use here e to the power log x is equals to x. Similarly, here e to the power log 65 to the power 3 is equals to 65 to the power 3. That is p is equals to 65 to the power 3. आणि आपल्याला फाइंड आउट करू, म्हणजे 65 चं मल्टिप्लिकेशन 65 into 65 into 65 हे केलंय मी. 65 into 65 into 65 आणि याचं जर मल्टिप्लिकेशन आपण जर कॅल्क्युलेटर वर केलं तर ते होते 2,74,625. म्हणजे 15 फेब्रुवारी म्हणजे फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये, फेब्रुवारीच्या मिडल वीक्स मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये 2,74,625 ओमायक्रॉनचे पेशंट्स. त्यामुळे तिसरी वेव्ह येणं असं वाटतं की तिसरी वेव्ह येते. पण आता याच्यावर इफेक्ट कोण कोण करतो? त्याच्यावर आपलं व्हॅक्सिनेशन. डबल डोस वाले किती झालेले आहेत, सिंगल डोस वाले किती झालेले आहेत आणि त्याच्यानंतर प्रत्येकाची रोग प्रतिकार शक्ती काय म्हणते, किती लोक मास्क वापरतात, किती लोक सॅनिटायझरचा वापर करतात,
ह्या गोष्टी या केसवर म्हणजे या फिगरवर अफेक्ट करू शकतात. पण निव्हर अबाउट एवढी फिगर फेब्रुवारी 2022 मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये होईल असं आमचं हे गणित सांगते. त्यामुळे प्रत्येकाने मी एवढं सांगेल, की थर्ड वेव्ह जर या फिगरनुसार जर येत असेल आणि तिला जर आपल्याला रोखायचं असेल, तर 18 वर्ष ज्याचं वय झालं किंवा 18 वर्षापेक्षा जास्त आहे, त्यांनी कृपया आपलं व्हॅक्सिनेशन करून घ्या आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. फारच आवश्यक असेल तर मास्कचा वापर करा, सॅनिटायझरचा वापर करा. म्हणजे आपण ही वेव्ह रोखू शकू. अन्यथा असं वाटतं या फिगरवरून, की फेब्रुवारीमध्ये ओमायक्रॉनमुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये तिसरी वेव्ह येऊ घातलेली आहे. धन्यवाद.